नमस्कार. आज आपण करणार आहेत खुसखुशीत परफेक्ट मेजरमेंटनी शंकरपाळी वाटीच्या प्रमाणामध्ये करणार आहेत. त्यामुळे रेसिपी नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करू. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 वाटी दूध टाकून घ्यायचं. गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि 1 वाटी साखर टाकायची. ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने साखर टाकायची आणि हलवून घ्यायचं. फक्त हे साखर विरघळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचं. साखर विरघळली लगेच गॅस बंद करायचा आणि थोडंसं हलकं दूध थंड झालं की त्यामध्ये 1 वाटी तूप टाकले. तूप वितळून घ्यायचं. असं घट्ट घ्यायचं नाही आहे. वितळून घेतलं म्हणजे माप मेजरमेंट बरोबर होते. आणि घट्ट जर घेतलं तर मेजरमेंट चुकत आहे. त्यामुळे असं विरघळून घ्यायचं. आणि 5 वाट्या मैदा घेतलेला आहे किंवा जसं लागेल तसं मैदा टाकलं तरी चालतंय. आणि त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं. आपल्या घरामध्ये लहान मोठी वाटी असते किंवा कप असते, कशाचं मेजरमेंट घेतलं तरी चालत आहे. आणि ते चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचं. आणि चमच्याने मिक्स करून झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं. आणि घट्टच गोळा मळायचा असतं आपल्याला. असं पातळ गोळा मळायचं नाही आहे. आणि वरून अजिबात पाणी वगैरे काही लावायची गरज लागत नाही आहे. जेवढं आपण माप घेतलं ते बरोबर होते. आणि त्यामध्ये अर्धा किलो मैदा बरोबर बसलेला आहे. तुम्हाला तुमच्या वाटीप्रमाणे कमी जास्तही लागू शकतो लहान मोठी वाटीवरती. आणि जेवढं आपण चपातीला गुंडा घ्यायचो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आणि बाकीचे झाकून ठेवायचं. आणि लाटायला घेण्याला भिजत ठेवायची काही गरज नाही. लगेच लाटायला घ्यायचं. लाटून घेणार आहे तसं जाडच लाटायचं, पातळ लाटायचं नाही. साईडने चिरा जाते तर हे चिरा तूप भरपूर टाकल्यामुळं चिरा जात असतं. आणि अशा चिरा गेल्यावर खुसखुशीत अशी शंकरपाळी होती म्हणायचं. हे लाटून घेतलं की साईडने असं कापून घ्यायचं. जर नाही कापलं तरी चालत आहे. मी कटरने कापणार आहे. तुम्ही चमच्याने चाकूने कशाने कापलं तरी शंकरपाळी खूप छान अशी होती. आणि साईडने कापून घेतलं की असं जसं पाहिजे तसं आपल्याला लहान मोठी शंकरपाळी करून घ्यायची. हे तर शंकरपाळी आता कापून घेणार आहेत. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसे बी करू शकतात. त्रिकोणी चौकोनी असे. मी आता मिडियम साईजची शंकरपाळी करणार आहे. जास्त मोठी नाही अशी लहानही नाही, मध्यमच करणार आहे. आणि असं सगळं कापून घ्यायचं. म्हणजे असं जाडच करायची शंकरपाळी म्हणजे खूप अशी खुसखुशीत होती. आणि लेअर पण खूप छान असे येतं शंकरपाळीला. लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याला थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा. हलकं गरम तेल करायचं आहे. जास्त कडकडीचं तेल गरम करायचं नाही आहे. आणि थंड पण तेल ठेवायचं नाही आहे. थंड जर तेल ठेवलं तर शंकरपाळी विरघळती. आणि जास्त कडकडीचं तेल केलं तर शंकरपाळी वरनं तळती आणि आतमधनं कच्ची राहती. तर मध्यम मस्त तेल करायचं गरम आणि बारीक गॅस करायचा. आणि बारीक गॅसवरतीच शंकरपाळी झाऱ्यानं टाकून घ्यायची. टाकली की लगेच हलवायची नाही. 2 ते 3 मिनिटासाठी तर तेलामध्ये शेट व्हायला ठेवायची. आणि चांगली शेट झाली की असं चमच्याने फक्त असं फिरून घ्यायचं, हलवायचं फक्त. असं मध्ये फिरवलं की एकसारखी शंकरपाळी तळली जाते. आणि बारीक गॅसवरती तळायचं म्हणजे आतमध्ये पण खुसखुशीत अशी शंकरपाळी होती. आणि शंकरपाळी विरघळत बी नाही. वगैरे छान शंकरपाळी झाली. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच करायला लागला असं तर पहिले 4-5 शंकरपाळी टाकून तळून घ्या. कारण तूप जास्त झाल्यावर पण शंकरपाळी विरघळती. तूप जर जास्त झाला असेल तर त्यामध्ये थोडंसं मैदा टाकून मिक्स करून घ्यायचा आणि शंकरपाळी करायला घ्यायची. खूप छान असं शंकरपाळी होती. असं बिस्किट कलर आला की लगेच शंकरपाळीला काढून घ्यायचं. दुसरी बॅच पण टाकून घेऊ. दुसरी बॅच पण असे टाकून तळून घेणार आहेत. आणि जेवढ्या बस तळ टाकायचे, जास्त शंकरपाळ्या टाकायची नाही. तर जास्त टाकल्यावर विरघळण्याची शक्यता असते. एका चपाती शंकरपाळ्या करायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या. करून ठेवायचं नाही आहे. करून ठेवल्या की असं वातळल्यासारख्या होतं. तर शंकरपाळी बारीकच गॅसवरती तळायची असती. त्यामुळे वरच्या तळून होईपर्यंत खालनं लाटून होतं. तर आणि जास्त काही टाईमही लागत नाही. कधी खुसखुशीत शंकरपाळी खारीसारखी तयार झाली. एकदम परफेक्ट मेजरमेंटने केलेले. तर आपल्या वजनाचं माप जर कळत नसेल तर असं वाटीच्या मापाने करायचं. एकदम परफेक्ट मेजरमेंटने होती. आणि तुम्ही जसं लागेल तसं मैदा टाकलं तरी चालत आहे. परफेक्ट वाटीच्या मेजरमेंटने शंकरपाळी तयार झाली. एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी होती. आणि महिनाभर ठेवली तर अशी खुसखुशीत राहते. मग अजिबात पडत नाही. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.